Hello kids, welcome to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to see a new chapter which name is The Life Cycle of Animals. हे 4th standard EVS आहे English medium. तर first of all मी read करेन then I will explain. Can you tell? Look at the puppies and their mother in the picture. Do you see some similarities? Look at the butterfly and the caterpillar that has come out of the egg. Do you see any similarities? So you can see the both pictures here. एका पिक्चरमध्ये बघा डॉग दिलेला आहे किंवा डॉगी आहेत आणि त्याचे बेबीज आहे आणि एका पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकताय की कॅटरपिलर आहे आणि बटरफ्लाय आहे. तर तुम्हाला या दोन पिक्चरमध्ये काहीतरी डिफरन्स दिसतंय का? तर जेव्हा आपण डॉगीजच्या बेबींना बघतो तर ते त्यांच्या मदरसारखे दिसतात आणि कॅटरपिलर आणि बटरफ्लायमध्ये फार डिफरन्स आपल्याला दिसतो, सिमिलॅरिटीज दिसत नाही. सो नेक्स्ट पिक्चर आहे, कॅन यू टेल? अ हेन लेज एग्स, चिक्स कम आउट ऑफ दोज एग्स. कोंबडी काय देते? अंड देते आणि त्या अंड्यांमधून काय येत असतं? पिल्लं बाहेर येतात, त्याला चिक्स म्हणतो आपण. तर डू किटन्स कम आउट ऑफ एग्स? काय ते किटन्स आहेत छोटे बेबी, जे कॅटचे बेबीज असतात ते पण अंड्यातून बाहेर येतात का, असं विचारलेलं आहे. तर नाही. द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. अ किड अँड अ फुल्ली ग्रोन गोट आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. जे फुल्ली ग्रोन गोट असतं म्हणजे आणि त्याचं जे बेबी असतं किड ज्याला आपण म्हणतो, ते दिसायला डिफरंट असतात का? तर नाही, ते सिमिलर असतात थोडेफार. देअर इज नॉट मच डिफरन्स बिटवीन अ किटन अँड अन ॲडल्ट कॅट. सेम किटन आणि कॅटच्या किटन आणि कॅटमध्ये पण जास्त आपल्याला डिफरन्स दिसत नाही, फक्त त्यांच्या हाईटमध्ये डिफरन्स दिसतो. फेस वगैरे मोस्टली त्यांचं सेम असतं. दीज बेबीज ग्रो इन देअर मदर्स टमी. तर त्यांचे बेबीज कुठे ग्रो होतात? ते त्यांच्या मदर्सच्या टमीमध्येच ग्रो होत असतात. अँड आर बॉर्न फ्रॉम द मदर्स टमी. आणि ते जन्माला पण तिथूनच येतात. टू दीज ॲनिमल्स डू नॉट ले एग्स. तर हे दोन्ही पण ॲनिमल्स अंडी देत नाही. बट सम ॲनिमल्स लाईक क्रोज, स्पायडर, लिझार्ड ले एग्स. तर काही ॲनिमल्स जसे क्रोज, स्पायडर्स, लिझार्ड्स हे काय देत असतात? अंडी देत असतात. अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग. ॲंड्स, बटरफ्लाईज, फिश, फ्रॉग, स्नेक्स आर ऑल ॲनिमल्स दॅट ले एग्स. तर तुम्ही बघितलं असणार आहे की बटरफ्लाईज, फिश, फ्रॉग, स्नेक्स हे जे ॲनिमल्स आहेत ते काय करत असतात? अंडी देतात. बट वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स. आपण त्यांचे अंडी बघू शकत नाही खूपदा. द एग्स ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर व्हेरी टायनी. जे टायनी ॲनिमल्स असतात किंवा छोटे ॲनिमल्स असतात त्यांचे एग्स कसे असतात? फार छोटे असतात, टायनी साईजमध्ये असतात. वी वूड हार्डली नोटीस देम. आणि आपण त्यांना नोटीस पण करत नाही खूपदा. सो वी डू नॉट कम टू नो दॅट दीज ॲनिमल्स ले एग्स. आणि त्यामुळेच आपल्याला माहिती नसतं की ते ॲनिमल्स एग्स देतात किंवा अंडी देतात. वी नो फॉर शुअर दॅट अ हेन लेज एग्स. आणि आपल्याला माहिती आहे की कोंबडी ही अंड देते, कारण आपण ते इझिली नोटीस करतो किंवा आपल्या सराउंडिंग एरियामध्ये आपण ते बघतो. Her eggs are big enough to be easily seen. A new term: when a hen sits on her eggs to warm them, she is said to be hatching her eggs. आपल्याला माहिती आहे की जेव्हा कोंबडी अंड देते तर कोंबडी अंड दिल्यानंतर ते जे अंड वॉर्म करते त्यालाच काय म्हणत असतात? हॅचिंग हर एग्स. A hen lays eggs. Warmth is necessary for the chicks to grow inside the egg. जी कोंबडीची अंडी असतात, जे एग्स असतात, जेव्हा ती अंड देते तेव्हा त्याला वॉर्म म्हणजे गरमपणा किंवा उष्णपणा हे गरजेचं असतं. का? तर त्यांच्या ग्रोथसाठी. ती ग्रोथ होत असते त्यांची इनसाइड द एग. सो आफ्टर लेईंग देम द hen sits on the eggs to keep them warm. The chicks inside slowly keep growing. त्यांचं जे बेबी असतं ते इनसाइड एग काय होत असतं? ग्रो करत असतं डे बाय डे. When its growth is complete, the chick breaks the eggshell and comes out. जेव्हा त्याचं ग्रोथ कंप्लीट होऊन जातं एका सर्टन टाइम पिरियडला, तेव्हा काय होत असतं? चिक काय करतं? ते एगशेल, ते अंड ब्रेक करून, ते एगशेल फोडून ते काय होत असतात? दे कम्स आउट. द हेन, ते पिक्चरमध्ये बघा दिसतंय तुम्हाला. The hen looks after its chicks till they grow a little bigger. The hen looks after its chicks till they. आपण खूपदा बघतो की हेनच्या मागे त्याची बेबीज काय करत असतात? कंटिन्युअसली त्याच्या मागे मागेच असतात, जोपर्यंत ते ग्रो करत नाही किंवा जेपर्यंत ते मोठे होत नाही. डू यू नो
When a hen is hatching her eggs, she becomes aggressive for fear of their safety. She attacks anyone who tries to go near the eggs. असं का म्हटलेलं आहे? आपण खूपदा बघतो की जी हेन असते जेव्हा ती अंड देते, she lays eggs, that time she very aggressive. ती फार काय होऊन जाते, अग्रेसिव्ह होते. का ती अग्रेसिव्ह होते? कारण तिला एक भीती असते की समवन अटॅक्स ऑन हर एग्स. तर त्यामुळे ती काय असते, फार अग्रेसिव्ह असते आणि जर कोणी तिच्या एग्स जवळ गेलं तर ती त्याला अटॅक करण्याच्या चान्समध्ये ती असते. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन द हेन अँड हर चिक. तर तुम्हाला काय सिमिलॅरिटीज दिसत आहे हेन आणि तिच्या चिकमध्ये, ते तुम्हाला सांगायचं आहे. मोस्टली ते त्यांचं लुक वाईज आपण जर बघितलं तर मोस्टली दे आर लुकिंग सेम. आता आपल्याला बघायचं आहे मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस मीन्स काय आहे ते आपण बघूया. देर आर सिमिलॅरिटीज बिटवीन अ गोट अँड इट्स किड and between a hen and her chick. However, a caterpillar and a butterfly are very different. So आपण बघितलंय की goat and kids they look similar. Okay, same. hen and her chick ते पण सेम असतात दिसायला. But caterpillar आणि butterfly they are look different. Why they are look different? Thus, in some animals, the young one grows into an adult animal that looks very different from the young one. जोपर्यंत जसे आता आपण एक्झाम्पल घेतो की कॅटरपिलर आणि बटरफ्लाय हे जोपर्यंत ते ॲनिमल्स ग्रो करत नाही किंवा एडल्ट होत नाही तोपर्यंत ते सेम दिसत नाही. सो ते डिफरंट दिसतात. त्यांच्या ॲडल्ट ॲनिमलपेक्षा यंग वन हे काय दिसत असतात, डिफरंट दिसतात. दिस चेंज ऑफ फॉर्म इज कॉल्ड मेटामॉर्फोसिस. तर या पिरियडला काय म्हणत असतात किंवा या चेंजला काय म्हणतात, मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लाय. तुम्हाला इथे खूप चांगले पिक्चर्स थ्रू त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की मेटामॉर्फोसिसची काय प्रोसेस आहे. चला आपण बघूया. Butterflies of various shapes and beautiful colors are a part of our environment. They live their life among plants. आपण खूपदा बघितले की बटरफ्लाईज काय करत असतात, मोस्टली प्लांट्सच्या वरती ते काय करत असतात, फिरत असतात. तर हे त्यांचं जीवनच कशावर अवलंबून आहे, प्लांट्सवर आहे. ॲज बटरफ्लाईज ग्रो दे पास थ्रू 4 स्टेजेस. दीज आर एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. तर त्यांची जी लाईफ सायकल आहे ती किती स्टेजमध्ये आहे, 4 स्टेजमध्ये. फर्स्ट एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. द अडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय. जे हे तुम्ही स्टेज बघत आहात त्याला कुठली स्टेज म्हणणार, ही जी स्टेज आपण बघतोय त्याला अडल्ट स्टेज म्हटल्या जाते. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज अ व्हेरी कॉमन. ही जी बटरफ्लाय आहे ती प्लेन टायगर बटरफ्लाय इज अ व्हेरी कॉमन. ही खूप आपल्या सराउंडिंग एरियामध्ये आपल्याला दिसणार इझिली. लेट अस टेक इट्स एक्झाम्पल टू सी हाऊ द ग्रोथ ऑफ बटरफ्लाय टेक्स प्लेस. आता आपल्याला बघायचं. द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय लेज ऑन एग ऑन द मिल्कवीड रुई लीफ. हे जे लीफ दिसत आहे ते कशाचं आहे, रुईचं पान आहे, मिल्कवीड लीफ म्हणतात त्याला. इन 6 to 8 days द लार्वा इमर्ज फ्रॉम द एग. ही ती अंडी या पानावर देते आणि या अंडीतून जे लार्वा आहे ते इमर्ज होऊन ते फ्रॉम द एग बाहेर येतं. द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड अ कॅटरपिलर. हे जे बघा तुम्हाला इथे दिसत आहे याला आपण काय म्हणू, कॅटरपिलर. वेन द कॅटरपिलर कम्स आउट ऑफ द एग इट इज व्हेरी हंग्री. जेव्हा कॅटरपिलर एग्समधून बाहेर येतं तेव्हा ते फार हंग्री असतं, म्हणजे फार भुकेलेलं असतं. इट बिगिन्स टू निबल अँड ईट द व्हेरी लीफ ऑन विच इट इमर्ज फ्रॉम द एग. तो ज्या पानातून बाहेर आलेला आहे त्याच पानाला तो कुरतडण्याचा काय करत असतो, प्रयत्न करतो आणि मोस्टली तो खात असतो. इट इट्स व्हेरी फास्ट सो इट्स ग्रोथ इज व्हेरी रॅपिड. तो ते खात असल्यामुळे त्याचं खाण्याची स्पीड ही फार असल्यामुळे त्याचं ग्रोथ पण काय असतं, फार फास्टली तो ग्रो करत असतो. अ न्यू टर्म मोल्ट. न्यू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर अ न्यू ग्रोथ. मोल्ट म्हणजे त्याच्या स्किनवर आलेला एक परत आपण म्हणू तर त्याला मोल्ट असं म्हणण्यात येईल. The caterpillar of the plain tiger butterfly grows so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore, but under the old skin a new loose skin is formed on the growing caterpillar. Then the caterpillar sheds the old skin, that is it mold.
सो जेव्हा कॅटरपिलर काय करत असतो, आपल्या भोवताल एक असं लेयरवर लेयर तो बनवत असतो. तो नवीन जेव्हा त्याची स्किन काय करत असते, स्वतःवर एक लेयर तयार करत असते. जे प्रोसेस असते त्याला आपण मोल्ट असं म्हटलं जाते. हे बघा, तुम्हाला इथे दिसेल. अगेन इट बिगिन्स टू गॉबल अप द लीफ अँड कंटिन्यूज टू ग्रो रॅपिडली. तरी पण तो काय करत असतो, सारखं पाणी खाऊन, खूप वेगाने पाणी खाऊन तो काय करत असतो, स्वतःची वाढ भराभर ते करून घेत असतो. In 2 or 3 days, it molds a second time. In this way, it molds 4 times. It remains in the caterpillar stage for 10 to 12 days. तो जी मोल्डची जी म्हणजे सायकल आहे त्याची. सो मोल्ट मीन्स आता तुम्ही इथे पिक्चरमध्ये बघा, तुम्हाला दिसेल की तो जो कॅटरपिलर असतो, स्वतःभोवतीची त्याची जुनी स्किन असते किंवा ओल्ड स्किन असते, तो ते सोडून देऊन न्यू स्किन तो काय करत असतो, कव्हर अप करत असतो. तो अशा पद्धतीने तो किती टाइम्स न्यू स्किन कव्हर अप करतो, किती टाइम 4 टाइम्स तो न्यू स्किन काय करत असतो, कव्हर अप करत असतो. इट मोल्ड्स 4 टाइम्स. इट रिमेन्स इन द कॅटरपिलर स्टेज फॉर 10 to 12 days. तर ही स्टेज किती दिवस असते, 10 to 12 days असते. जस्ट बिफोर द लास्ट मोल्ड, द कॅटरपिलर व्ह्यूज अ बटन ऑफ सिल्कन थ्रेड ऑन अ स्टॉक ऑर अ लीफ अँड हँग्स इटसेल्फ फ्रॉम इट. जेव्हा लास्ट मोल्ड त्याचा जो असतो, जेव्हा तो लास्ट कव्हर अप करतो स्वतःच्या भोवती कॅटरपिलर, तेव्हा तो काय करतो, इथे बघा, अशा पद्धतीने स्वतःला काय करत असतो, हँग करून घेत असतो. तो स्वतःला तो अशा पद्धतीने हँग करून घेतो. Just before the last mold, the caterpillar weaves a button of a silken thread on a stalk or a leaf and hangs itself from it. When it molds, this time it forms a pupa, which is the next stage of its growth. The pupa of butterfly is also called a chrysalis. जे याला जो आपण थर्ड आपण बघितलेला होता, थर्ड स्टेज जे होतं ते प्युपा, प्युपालाच क्रायसॅलिस पण म्हणतात. तर तुम्ही बघा इथे, तर ते अशा पद्धतीचं दिसेल तुम्हाला क्रायसॅलिस. It remains inside the chrysalis for the next 11 or 12 days. It does not eat anything during this stage. या स्टेजच्या दरम्यान ते जे बटरफ्लाय असतं, जे कॅटरपिलर असतं, ते काही पण खात नाही. During this stage, however, inside the chrysalis, important changes take a place in its body. ते जरी काही खात नसलं तरी त्याच्या बॉडीमध्ये एक फास्ट असं चेंजेस हे होत असतात. The growth of the plain tiger gets completed inside the chrysalis. Then the adult butterfly emerges from the chrysalis. तर काही दिवसानंतर त्याच्यामधून एक अडल्ट बटरफ्लाय, जे तुम्ही ते बघू शकताय, ते काय येतं, ते बाहेर पडत असतं. It now has a 4 attractive wings. 4 attractive wings असतात त्याला. 6 long
लेग्स असतात. ऑल बटरफ्लाईज गो थ्रू दिस स्टेजेस ऑफ ग्रोथ. तर हे त्यांची काय आहे, स्टेजेस आहे जे आपण बघितलेले आहे. 4 स्टेजेसमधून ते जात असतं. Do you know for each type of butterfly, the type of plants on whose leaves its female will lay eggs is fixed. The time of larvae to take to emerge from the eggs is different for different types of butterflies. तर काय म्हटलेलं आहे की प्रत्येक जो बटरफ्लाय असतं तो डिपेंड करतं की ते कुठल्या प्लांटवर ते त्यांची अंडी देणार. There is a great variety in caterpillars. Different types of caterpillars are different colors. Different types of caterpillars जे वेगळे वेगळ्या टाइप्सचे कॅटरपिलर्स असतात ते वेगवेगळ्या कलर्समध्ये पण असतात. देअर बॉडी इज लॉंग. मेनी टाइप्स ऑफ कॅटरपिलर्स आर हेअरी. काही कॅटरपिलर्स हे हेअरी पण असतात, म्हणजे थोडेफार हेअर असतात त्यांच्या ह्याच्या स्किनवर. व्हेरियस बटरफ्लाईज यू कॅन सी इन दिस पिक्चर्स. Now we are going to see, do you know, after we have cleaned the grain we buy, we store it in a box. Even then when we open the box after some days we may see some insects in it. खूपदा आपण बघतो की आपण बाहेरून जर धान्य घेऊन आणलं आणि ते क्लीन करून स्टोरेज करून आपण जरी ठेवलं तर कधी आपण डब्बा उघडायला गेला आणि धान्याचा डब्बा जर आपण उघडला तर आपल्याला काही त्याच्यामध्ये इन्सेक्ट हे दिसून येतात. मग देअर कॅन बी इन्सेक्ट्स इन द ग्रेन स्टोर्ड इन places like warehouses, in the grocery shop or even in our homes. तर ते इन्सेक्ट ते कधी गेले असणार आहे त्याच्यामध्ये, तर ते now if a female insect lays eggs in this grain we cannot see them because of their tiny size. तर त्याच्यामध्ये आधीच काय असतात की इन्सेक्टनी अंडी दिलेली असतात जे आपण बघू शकत नाही, त्यामुळे त्याच्यामधून आपल्याला ते इन्सेक्ट कधी कधी उडताना पण आपल्याला दिसतात. The warmth and air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. तर त्यांच्यासाठी त्यांना ग्रो करण्यासाठी जी वॉर्मथ लागत असते किंवा ती हवा असते जेव्हा ते त्यांना मिळते त्या पद्धतीने ते ग्रो करत असतात. सो देअर ग्रोथ कंटिन्यूज इनसाइड द बॉक्स. दे ऑल्सो हॅव द सेम स्टेजेस ऑफ ग्रोथ, नेमली एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. इन्सेक्टमध्ये पण सेम स्टेज असतं. वेन वी ओपन द बॉक्स वी सी द इन्सेक्ट इन द ग्रेन ॲट द डिफरंट स्टेजेस ऑफ ग्रोथ इन विच they are. What we have learned in this lesson: a hen sits on her eggs to hatch them. The fully grown chicks breaks the eggshell and comes out. हेन काय करत असते, स्वतःची अंडी फोडण्यासाठी, फुल्ली ग्रोन बेबी त्याच्यामधून ब्रेक्स आउट होण्यासाठी ते सांगितलेलं आहे. एक कॅटरपिलर म्हणजे लार्वा, क्रायसॅलिस, प्युपा, ॲडल्ट हे 4 स्टेजेस आपण बघितले होते बटरफ्लायचे लाईफ सायकल्स. द प्लेन टायगर बटरफ्लाय लेज इट्स एग्स ऑन द लीव्स ऑफ मिल्कवीड प्लांट. जी टायगर बटरफ्लाय आहे ती कशावर तिची अंडी लेज देत असते, कशा देत असते, द मिल्कवीड प्लांटवर, रुईचं प्लांट. द लार्वा इमर्ज फ्रॉम द एग, इट इज कॉल्ड द कॅटरपिलर. जे अंड्यांमधून बाहेर पडतं लार्वा त्याला काय म्हणत असतात, कॅटरपिलर. वेन द ग्रोथ ऑफ द कॅटरपिलर इज कम्प्लीट इट एंटर्स द प्युपा स्टेज ड्युरिंग विच इट लिव्स इनसाइड द क्रायसॅलिस. काय म्हटलेलं आहे की कॅटरपिलरची जेव्हा ग्रोथ कम्प्लीट होऊन जाते आणि ते प्युपा स्टेजमध्ये जाते तर त्याला काय म्हणत असतात, क्रायसॅलिस पण म्हणतात. The adult butterfly emerges from the chrysalis. It has 6 long legs and 4 attractive wings. जेव्हा क्रायसॅलिस मधून जेव्हा ते टर्न बटरफ्लाय मध्ये होतात तेव्हा त्यांना 6 लॉंग लेग्स आणि 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स असतात. सो काय म्हटलेलं आहे ते बघा. ऑलवेज रिमेंबर, बटरफ्लाईज आर अ पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. It is wrong to catch butterflies just for fun and to keep them tied with a string. सो बटरफ्लाईज हे एन्व्हायरमेंटचा एक पार्ट आहे. त्याला तुम्ही पकडून बटरफ्लायला जस्ट आपल्याला मजा यावी म्हणून, जस्ट फन म्हणून त्यांच्या पायाला तुम्ही काय करत असता, दोरी बांधता, ते करू नका. सो किड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.